एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी कोमल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. सो पहा, सकाळी मी इथं उठली आणि ॲक्च्युली खूप जोरात पाऊस चालू होता आणि तुम्ही इथं बघू शकता मी 2 मास्क बनवले. सो हे DIY होममेड आहेत आणि एक फेस मास्क आहे, हेअर मास्क आहे, जो मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केला आहे. फेस मास्क तुम्हाला सांगते. सो डाळिंबचे जे छिलके असतात ना ते तुम्ही सुकून घ्या आणि त्यांना जे मिक्सीमध्ये असं बारीक पेस्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही दही किंवा बेसन किंवा हनी मिक्स करून जे 15 ते 20 मिनिट अशा पद्धतीने लावून घ्या आणि जस्ट तुम्हाला पाण्याने वॉश करून घ्यायचे. तोपर्यंत तुम्ही घरातली काहीही कामं करू शकता. सो तुमच्या वेळ अजिबात वाया जाणार नाही आणि तुम्ही घरातले काम देखील करू शकता आणि तुमची स्किन केअर देखील करू शकता. आणि नंतर तुम्ही बघू शकता मी वॉश केल्यानंतर मला फक्त इतका हेअरफॉल झाला आहे आणि याच्याने खरंच तुम्हाला रिझल्ट येईल, हळूहळू येईल पण येईल, कारण हे नॅचरल आहे म्हणून. आणि तुम्ही बघू शकता फेस मास्क केल्यानंतर विदाऊट फिल्टर मी तुम्हाला दाखवते इथं आणि हळूहळू रिझल्ट तुम्हाला येतील. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. सो आणि इथं मी फेस सिरम आणि मॉइश्चरायझर लावून स्किन केअर करून आली आहे. आणि इथं रविवारी मी नेहमी देवांची डीप क्लिनिंग करते, मी तुम्हाला नेहमी सांगते व्हिडिओमध्ये. सो इथं तेही माझं झालं आहे. धूपबत्ती लावल्याशिवाय अजिबात वाटत नाही की आपण देवपूजा केली, रांगोळी काढल्याशिवाय सुद्धा. आणि इथं तेही माझं करून झालं आहे. खूप पॉझिटिव्हिटी वाटते, खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि छान वाटतं घरात, अगदी प्रसन्न असं. सो आज होता रविवार आणि खूप म्हणजे तसं तर रविवार नेहमी येतो पण आज थोडा स्पेशल होता, आम्हाला जायचं होतं बाहेर. मी थोडीफार सेविंग करून जी आहे ना थोडी रक्कम माझ्याकडे जमा झाली, त्याच्यात मला काहीतरी घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालो आहे आता. सो इथं आम्ही रेडी आहोत, मी आणि नित्यांशी देखील. सो हा जो ड्रेस तुम्ही बघताय ना, सो तो मी ना VR मॉलमधून घेतला आहे. मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे, सो तुम्ही नक्की चेकआउट करा त्याची लिंक. आणि नित्यांशने जो वेअर केला आहे ना, सो तो मी झुडिओमधून घेतला. नंतर आम्ही निघालो आणि आम्ही अगोदर आलो DMartला. थोड्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि काही किराणा खायचा होता, जो घरी गेल्यावर दाखवतो. आम्ही आता आलो आहोत घरी आणि हा सगळा जो काही मी आणलं आहे किराणा वगैरे माझ्या वस्तू, सो त्या मला आता ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच की काय काय आणलं आहे. असं माझं खूप दिवसांनी DMartला जाण्याचं होतं, कारण इथून 10 किलोमीटरवरती आहे. आणि नित्यांश इथं खूप हॅप्पी, कारण त्याने त्याच्या आवडीचं टॉय घेतलं आहे रॉकी. सो ते कार्टून आहे आणि त्याच्यात अशा पद्धतीचे जे डॉगी असतात आणि ते त्यांच्याकडे काही मशीन असतात, त्याच्याने ते काम करतात आणि त्याला हे आवडलं, सो त्याने घेतलं. तर इथं मी DMartमधून जे आणलं ते छोट्या मोठ्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करते. सो असं एक ऑर्गनाईज घेतले मी स्मॉल, ज्याच्यात तुम्ही काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकता आणि मल्टी कलरमध्ये घेतले. हे फक्त मला 270 रुपयामध्ये मिळालं आहे. क्वालिटी छान आहे आणि छान असतं, रंगीबिरंगी आहे, छान वाटतं घरात. असं छोट्या मोठ्या काही वस्तू असतात, जसे की आपले बरेच काही वस्तू असतात कॉस्मेटिक वगैरे थोडेफार काही, किंवा तुम्ही घरातल्या काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकता. सो तुमच्याकडे जर असेल ना तर तुम्ही कशा पद्धतीने हे ऑर्गनाईज केलं आहे, कुठं केलं आहे, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला पण एक आयडिया येऊन जाईल. आणि मी सध्या कुठे यूज करत आहे, सो अजून काही आयडिया नाही आहे, सो आणून ठेवलं आहे. तर मी तुम्हाला दाखवलेच पुढे की कशा पद्धतीने मी याला यूज करते. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब माय चॅनल. तुम्हाला माझ्या चॅनलवर बऱ्याच वस्तू व्हिडिओमार्फत बरंच काही शिकायला मिळेल, जसं की गार्डनिंग रिलेटेड व्हिडिओ, स्किन केअर, हेअर केअर, ऑनलाईन शॉपिंग मी करत असते, सो त्याचे व्हिडिओ. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि इथं काही किचन टावेल्स वगैरे नवीन दिसले, सो मी घेऊन आली. हे फक्त मला 99मध्ये 2 टावेल रिसीव झाले आणि हे 2 in 1 आहेत. तुम्ही कशा पद्धतीने जर आणले असतील, तुमच्याकडे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला पण आयडिया येईल. आणि मायक्रोफायबर अशा पद्धतीने कंपनीचं नाव आहे. आणि तुम्ही जर किचनमध्ये तुमच्याकडे असतील आणि तुम्ही यूज करत असेल तर कशा पद्धतीने यूज करता मला सांगा, जेणेकरून मला पण एक आयडिया येऊन जाईल. आणि मला नवीन दिसले आणि 2 in 1 आहे, सो छान वाटले म्हणून मी घेऊन आलेली. आणि बघूयात असं आता याला कशा पद्धतीने यूज करता येतं. पण असं काहीतरी नवीन आणि एलिगंट दिसलं तर मला वाटतं, मला खरेदी करायला खूप आवडतं. सो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर दिसायला मिळतील, नवीन काही काही वस्तू. सो मी याला इथं घेऊन आली. कलर पण खूप छान होता
आणि तुम्ही बघू शकता. सो आणि बघा, जसं काही आपण DIY वगैरे फेस मास्क आणि हेअर मास्क यूज करतो ना, तेव्हा आपल्या असे छोटे छोटे टावेल खूप उपयोगी पडतात. सो हा खूप सॉफ्ट आहे आणि बाथरूम टावेल. सो 119 रुपयामध्ये फक्त मला हा मिळाला आणि खूप मोठा आहे आणि खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे. सो मी जेवायला बघितलं आणि जसं मी असं हात वगैरे लावून बघितला तर याचं फॅब्रिक इतकं सॉफ्ट होतं आणि मी तेव्हाच ठरवलं की मी या फेस टावेल म्हणून यूज करणार आहे. सो नंतर इथं हा छोटासा क्यूट दिसणारा ब्रश आणला आहे, जो की छोटा आहे आणि खूप मोठं काम करणार आहे. हा फक्त मला 49 रुपयामध्ये मिळाला आहे आणि असे छोटे मोठे डाग वगैरे इझिली कॅरी करता येईल आणि खूप छान पद्धतीने काम करेल. मला त्याला बघण्यावरूनच वाटतं आहे. आणि हा घेतला जसं काही बेसिंग वगैरे पण धुता येईल याच्याने. सो नित्याशनं शेंगदाणे गूळ वगैरे कधी खात नाही. सो त्याला ही अशी चिक्की आवडते म्हणून मी घेऊन आलेली आणि ही अगदी फर्स्ट टाईम आणलेली ॲक्च्युली मेवा चिक्की. सो तुम्ही जर ट्राय केलं असेल तर सांगा कसं लागतं. मेवा आपण असे खाऊ शकत म्हणजे खाता येत नाही किंवा आपल्याला आठवण राहत नाही, म्हणून असं चिक्की मार्फत तुम्ही खाऊ शकता. आणि काजू बदाम पण असे आपल्याला खाल्ले जात नाही किंवा आपल्याला भिजवायला आठवण पडते. सो अशा पद्धतीने तुम्ही कंझ्युम करू शकता. ही फक्त 120 रुपयामध्ये. नेक्स्ट तुम्ही इथं बघू शकता, ॲक्च्युली रक्षाबंधन येते पुढच्या महिन्यात. सो मग मी राखी पण घेऊन आलेली आणि ही नित्यांसाठी आणलेली मी. ॲक्च्युली स्पायडरमॅन त्याला आवडतो आणि याच्यात लायटिंग पण आहे. सो ही मस्त छान चमकते आणि ही मला 60 रुपयामध्ये मिळालेली. सो मग मी घेऊन आलेली DMartमधून. लहान मुलांसाठी अशी रंगीबिरंगी लायटिंगची आणि अशा पद्धतीची थोडी जी टॉयसारखी असते ना, सो त्यांना अति छान वाटते, आवडते पण, म्हणून मी त्याच्यासाठी ही घेऊन आलेली. अँड नेक्स्ट आहे ही. सो तुम्ही बघू शकता पॅकेजिंग किती छान आणि सुंदर आहे आणि खूप क्यूटसी लिटल छोटीशी एकदम मस्त रेड कलरमध्ये. सो त्याच्यामध्ये ना बारीक बारीक डायमंड आहेत आणि त्याच्यावर ओमचा असं पॅटर्न आहे, खूप गोल्डन कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल. सो गोल्डन आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये मी ही निवडली आणि सर्वात बेस्ट राखी तिथं हीच होती. मी खूप म्हणजे असं खूप निरखून बघितलं, निरीक्षण करून की कोणती राखी सर्वात बेस्ट आहे आणि खूप छान आहे. सो मला ही आवडली. ही 160 रुपयामध्ये माझ्या भावासाठी घेतलेली. अँड ॲक्च्युली जो काही किराणा वगैरे जो काही सामान मी घेतला होता ना, तर तो 5000चा आसपास होता. आणि शेवटी येताना त्यांनी मला हा रेड कलरचा कटर अँड नाईफचा सेट मला दिलेला फ्री. आणि याची प्राईस तुम्ही बघू शकता 250च आहे आणि हा मला त्यांनी फ्री दिलेला मला. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्ही इथपर्यंत बघितला. सो प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.